कधी कधी एखादी बातमी आपल्याला दुखावत नाही, ती आपल्याला आतून तोडते. मालेगावच्या एका छोट्या गावात फक्त 3 वर्षाची एक परी खेळायला बाहेर गेली आणि परत कधीच आली नाही. ती फक्त 3 वर्षाची होती रे. तिला अजून धावायला देखील नीट येत नव्हतं. आणि एका राक्षसाने काही सेकंदात तिचं सगळं आयुष्य विझवून टाकलं. त्या झाडी तिच्या छोटे हादरलेले पाय किती धडपडले असतील रे. कितीदा तिने जीव तोडून आई आई अशी हाक मारली असेल, पण आपल्या समाजाला तिचं रक्षण करता नाही आलं. तिची आई धावत गेली, श्वास अडकलेला, पाय रक्ताळलेले, वेड्यासारखी रडत होती. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुणी पाहिली का? पण तिला जे मिळालं ते मुलीचं हसणं नव्हतं, तिचे पळणारे पाय नव्हते, तिचं बोलणं नव्हतं. तिच्या हातात निष्पाप थंड छोटस शरीर होतं. आईने तिला उचललं, तिला हलवत होती आई आणि म्हणत होती, उठ ना ग, उठ एकदा, माझ्याकडे बघ. पण तिच्या हातात फक्त शांतता होती, निशब्द निर्दयी शांतता. तिच्या लहान शरीरावरच्या जखमा सांगत होत्या की ती शेवटपर्यंत लढली, शेवटपर्यंत जगायचा प्रयत्न केला, आईपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. ते शेवटच्या क्षणी एकटी होती, अंधारात, थंडीत भेदरलेली. आणि आपण मात्र फक्त पोस्ट टाकत बसलोय. ती मुलगी परत येणार नाही, पण आपण शांत बसलो तर पुढच्या घरातही असाच आक्रोश उठेल. तिच्यासाठी आवाज उठवा, कारण उद्या कदाचित ही वेदना तुझ्या घरातही उतरू शकते. अशी कोणती शिक्षा आहे जी त्या राक्षसाला पुरेल? असं कोणतं कायद्याचं पान आहे जे एका आईचं आयुष्य परत देऊ शकेल? तो राक्षस ज्याने एका मुलीवरती, एका चिमुकलीवरती असल्या प्रकारचा अत्याचार केला, त्याचा श्वास घेणं हे थांबवलं पाहिजे. त्याला शिक्षा नाही दिली पाहिजे, त्याला उदाहरण बनवलं पाहिजे. त्या निर्दयी राक्षसाला अशी शिक्षा दिली पाहिजे की भारतातील कुठलाही माणूस कधीही कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहण्याचा विचारही करणार नाही. त्याला शिक्षा अशी हवी की त्याचं दर्शन घेतानाही लोकांच्या अंगाचा थरकाप फोडला पाहिजे आणि समजलं पाहिजे हे भारत आहे. इथे मुलींना हात लावण्याची किंमत श्वासाच्या बदल्यात श्वास घेऊन मिळेल. ती गेली नाही, ती आजही आपल्या रागात, आपल्या आवाजात न्याय मागते. आवाज उठवा, न्यायासाठी नाही तर तिच्यासारखी दुसरी कुणी ती म्हणून पुन्हा रडू नये म्हणून.